पुण्यात लवकरच गौ आधारित उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय संस्था ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज यांच्या वतीने महाराष्ट्र गौ सेवा आयोग आणि RR केबल यांच्या सहकार्यानं गौटेक 2026 या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ते 23 मार्च दरम्यान कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर ग्राउंड येथे हा भव्य कार्यक्रम होणार असून त्याचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. या कार्यक्रमाला राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, माजी केंद्रीय मंत्री वल्लभभाई कथिरिया, उद्योजक कृष्णकुमार गोयल तसेच आयोजन अध्यक्ष शेखर मुंडा यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. गौटेक 2026 मध्ये गौ आधारित उद्योग, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, पंचगव्य उत्पादने आणि देशी गाईच्या संवर्धनाशी संबंधित 300 पेक्षा अधिक स्टॉल्स उभारले जाणार आहेत. या प्रदर्शनाला देश विदेशातील तज्ज्ञ, शेतकरी, उद्योजक आणि गुंतवणूकदार मोठ्या संख्येने सहभागी होणार असून सुमारे 5 लाखांहून अधिक अभ्यागत येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नमस्कार, जय गोमाता. आज आपण पुण्यामध्ये ॲग्रिकल्चर ग्राउंडमध्ये आहोत, जिथे आज गोटेक 2026 भूमिपूजन झालेलं आहे. या भूमिपूजनासाठी अत्यंत चांगला प्रतिसाद हा पुणेकरांनी दिलेला आहे. याच्यावरून लक्षात येतं की येणारं 20, 21, 22, 23 मार्चला होणारं गोटेक हे किती मोठ्या प्रमाणावर होणार आहे. मी खरंच सांगतो की गोटेक म्हणजे लोकांना असं वाटतं की काही टेक्नॉलॉजी येणार आहे का, तर एक लक्षात घ्यावं लागेल. आपण गोसंगोपनाच्या गोष्टी करतो, गोसंवर्धनाच्या गोष्टी करतो, गोमय मूल्यवर्धनाच्या गोष्टी करतो, परंतु त्या कशा करायच्या म्हणूनच हे एक्सपो आहे. इथे सेमिनार होणार आहेत आणि गाईचं महत्व काय, देशी गाईंचं महत्व काय, हे सगळं इथून आपल्याला कळेल. आणि गाय ही दुधासाठी आहे, पण दूध नसेल तर गाय नाही, ही जी काही भावना लोकांची झालेली आहे ती अतिशय चुकीची आहे.